दीर्घ आणि आनंदी आयुष्याचे जपानी रहस्य. हा विषय सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि लोकांना स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा माहितीची खूप गरज असते. नमस्कार मित्रांनो, मराठी सारथी या आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्ही कधी विचार केलाय का की जपानमधील ओकिनावा बेटावर राहणारे लोक जगातील इतर लोकांच्या तुलनेत जास्त काळ का जगतात? तिथले लोक 100 वर्षांहून अधिक जगतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते शेवटपर्यंत निरोगी, आनंदी आणि सक्रिय असतात. त्यांचं हे दीर्घायुष्याचं गुपित एका शब्दांत दडलेलं आहे आणि तो शब्द म्हणजे इकिगाई. आज आपण याच इकिगाई या जगप्रसिद्ध संकल्पनेचा आणि पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत, जो तुम्हाला तुमचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी मदत करेल. इकिगाई हा एक जपानी शब्द आहे ज्याचा सोपा अर्थ होतो सकाळी उठण्याचं कारण किंवा जगण्याचं प्रयोजन. आपण सर्वजण रोज सकाळी उठतो, कामाला जातो, पण आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे की आपण हे नक्की कशासाठी करतोय? जपानी लोकांच्या मते प्रत्येक माणसामध्ये एक इकिगाई दडलेली असते. ती शोधणं म्हणजेच आनंदी जीवनाची पहिली पायरी आहे. तुमची इकिगाई शोधण्यासाठी तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात. पहिलं म्हणजे तुम्हाला नक्की काय करायला आवडतं? दुसरं, तुम्ही कोणत्या कामात निष्णात आहात? तिसरं, जगाला तुमच्याकडून कोणत्या गोष्टीची गरज आहे? आणि चौथं, तुम्हाला कोणत्या कामासाठी मोबदला मिळू शकतो? जेव्हा या 4ही गोष्टींचा संगम होतो तेव्हा तुम्हाला तुमचा इकिगाई सापडतो. इकिगाई पुस्तकात दीर्घायुष्यासाठी काही अत्यंत सोपे पण प्रभावी नियम सांगितले आहेत. त्यातील पहिला नियम आहे वजा कधीही निवृत्त होऊ नका. जपानी भाषेत रिटायरमेंट या शब्दाला कोणताही समानार्थी शब्द नाही. तिथले लोक मरेपर्यंत काही ना काही सक्रिय काम करत राहतात. त्यांच्या मते काम करणं थांबवणं म्हणजेच आयुष्याचा उद्देश गमावणं होय. त्यामुळे स्वतःला नेहमी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवा. दुसरा महत्त्वाचा नियम आहे वजा घाई करू नका. आपल्या धावपळीच्या जीवनात आपण नेहमी तणावाखाली असतो, पण ओकिनावामधील लोक हळूहळू जगण्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या मते जेव्हा आपण घाई सोडतो तेव्हाच आपल्याला आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद घेता येतो आणि आपला मानसिक ताण कमी होतो. याच सोबत खाण्यापिण्याबाबत त्यांनी एक 80% नियम सांगितला आहे. याला ते हारा हाची बू म्हणतात. याचा अर्थ असा की जेव्हा तुमचं पोट 80% भरतं तेव्हाच खाणं थांबवा. कधीही पोट गच्च भरेपर्यंत जेवू नका. यामुळे पचनसंस्था चांगली राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते. आयुष्यात चांगल्या मित्रांची जोड असणं हे देखील इकिगाईचं एक महत्त्वाचं गुपित आहे. ओकिनावामध्ये लोक मोई नावाचा गट बनवतात, जिथे मित्र एकमेकांना भावनिक आणि आर्थिक मदत करतात. एकटेपणा हा कोणत्याही आजारापेक्षा मोठा असतो, त्यामुळे स्वतःभोवती अशा लोकांचं कोंडाळं तयार करा जे तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देतील. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे वर्तमानात जगा. आपण एकतर भूतकाळातील दुःखात अडकलेलो असतो किंवा भविष्याची चिंता करत असतो. इकिगाई आपल्याला शिकवते की आजचा हा क्षण, जे काम तुम्ही आता करत आहात त्यात पूर्णपणे मग्न व्हा. निसर्गाच्या सानिध्यात राहा, रोज थोडा व्यायाम करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात एका स्मितहास्याने करा. मित्रांनो, तुमची इकिगाई शोधणं ही एका दिवसाची प्रक्रिया नाही, तर तो एक प्रवास आहे. स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या आवडीनिवडी ओळखा आणि ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या जगण्याचं कारण सापडेल तेव्हा तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. आयुष्य फक्त जगायचं म्हणून जगू नका, तर ते एका उद्देशाने जगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांशी आणि परिवाराशी शेअर करा. अशाच जीवनावश्यक आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या मराठी सारथी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.